बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच यांच्यामार्फत क्लर्क या पदासाठी विविध जागा यांची रिक्रुटमेंट आलेली आहे। ही जाहिरातीमध्ये एकूण पद जी आहेत ही 45 आहेत आणि वेट लिस्ट ही 11 पदांची आहे। आता याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश आहे। ही जी जाहिरात आहे ही सविस्तर आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। अगदी शेवटी आपण याच्यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे तो सविस्तर सिलेबस डिकोडिंग करणार आहोत। तर पहिल्यांदा बघणार आहे आपण एज लिमिट। एज लिमिटचा जर विचार केला तर जनरल कॅटेगरी मिनिमम वय 18, मॅक्सिमम वय 38, SC ST OBC SBC मिनिमम वय 18, मॅक्सिमम वय 43, हायकोर्ट किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील तर मिनिमम वय 18 आणि मॅक्सिमम वय कोणत्याही प्रकारचं दिलेलं नाहीये। एज्युकेशनल क्रायटेरिया जर घ्यायचं म्हटला तर पहिल्यांदा महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे युनिव्हर्सिटी डिग्री तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे आणि त्याच विद्यार्थ्यांना जास्त प्रेफरन्स दिला जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं लॉ डिग्रीमध्ये या ठिकाणी प्रेफरन्स दिलेला आहे किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन लॉ मध्ये झालेलं आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा इंग्लिश टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे। त्याची जी मर्यादा आहे ती 40 WPM म्हणजे 40 वर्ड पर मिनिट असणं अपेक्षित आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा कॉम्प्युटर सर्टिफिकेट म्हणजेच MSCIT सारखं सर्टिफिकेट MSCITच असावं असं नाही। त्यांनी बऱ्याचशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटच्या अनुषंगाने माहिती तिथे मेन्शन केलेली आहे, पण एक लक्षात घ्या कॉम्प्युटर सर्टिफिकेट असणं अपेक्षित आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर वेबसाईट त्यांनी दिलेली आहे https://bombayhighcourt.nic.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही फॉर्म फिल करू शकता। याची तारीख जी आहे किंवा विंडो क्लोज होणारे फॉर्मची ती 27 तारखेला होणार आहे, म्हणजेच कालावधी फॉर्म भरण्याचा 13/5/2024 पासून 27/5/2024 पर्यंत असणार आहे। फॉर्मची जी फीज आहे ती मिनिमम आहे ती म्हणजे 200 रुपये आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे स्कीम ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे परीक्षा नेमकी घेतली कशी जाणार आहे। परीक्षा ही 3 टप्प्यामध्ये होणार आहे। पहिला टप्पा असणार आहे टेस्टचा, ज्याला आपण स्क्रीनिंग टेस्ट असेही म्हणू शकतो। एकूण 90 प्रश्न, मॅक्झिमम मार्क्स 90 असणार आहेत। त्याचे सेक्शन्स खालीलप्रमाणे। पहिला सेक्शन आहे मराठी, ज्यामध्ये ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युसेज ऑफ वर्ड्स याच्यावरती 10 प्रश्न विचारणार आहेत 10 मार्क्ससाठी। दुसरा सेक्शन इंग्लिश, ज्यामध्ये स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युसेज ऑफ वर्ड्स जास्तीत जास्त प्रश्न 20, जास्तीत जास्त मार्क्स 20। तिसरा सेक्शन जनरल नॉलेज, क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स, वर्क ऑफ इमिनंट पर्सन्स इन व्हेरियस फील्ड अँड ऑन हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया इस्पेशली रिलेटेड टू महाराष्ट्र, म्हणजेच एकंदरीत इतिहास आणि भूगोलाचा महाराष्ट्राच्या संदर्भातला सिलेबस इथे आहे। मॅक्सिमम क्वेश्चन्स 10, मॅक्सिमम मार्क्स 10। चौथा सेक्शन जनरल इंटेलिजन्स, क्वेश्चन्स टू टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, म्हणजेच एक प्रकारचे क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी तुमच्याकडे आहे की नाही हे चेक करण्याचं काम। मॅक्सिमम प्रश्न 20, मॅक्सिमम क्वेश्चन्स 20 असणार आहेत, मार्क्स 20 असणार आहेत। अरिथमॅटिक, ज्यामध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन्स, सो बेसिक गणिताचा भाग याच्यामध्ये विचारला जाणार आहे। मॅक्सिमम क्वेश्चन्स 20, मॅक्सिमम मार्क्स 20। आणि शेवटचा सेक्शन कॉम्प्युटर, ज्यामध्ये कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स असणार आहेत। मॅक्सिमम क्वेश्चन्स 10, मॅक्सिमम गुण असणार आहेत 10। अशा स्वरूपामध्ये ही स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाणार आहे। स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर या ठिकाणी महत्त्वाची जी काही टेस्ट आहे ती टायपिंगची टेस्ट आहे, पण त्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करा, वरची जी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे याच्या 6 सेक्शन पैकी फक्त एक सेक्शन मराठी, याची क्वेश्चनची लँग्वेज मराठी असणार आहे। इतर उरलेले 5 सेक्शन याची कंपल्सरी लँग्वेज इंग्लिश असणार आहे। आता आपण टायपिंगकडे वळूयात। टायपिंग हा दुसरा टप्पा आहे, यामध्ये 400 वर्ड पॅसेज विचारला जाणार आहे तुम्हाला। त्याच्यासाठी कालावधी 10 मिनिटं असणार आहे। मॅक्सिमम मार्क्स 20 असणार आहे, मिनिमम पासिंग मार्क्स 10 असणार आहेत। तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे वायवा ओक, त्याला आपण साध्या भाषेमध्ये इंटरव्ह्यू म्हटलं तरी चालेल। मॅक्सिमम मार्क्स 40 असणार आहेत। जे विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टमधून इलिजिबल होतील त्यांना टायपिंगला बोलवलं जाईल। टायपिंगमधून इलिजिबल झालात तर या ठिकाणी वायवा ओकला बोलवलं जाईल आणि त्याच्यानंतर फायनल निकाल या ठिकाणी डिक्लेअर केला जाईल।
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास इतरांसोबत शेअर नक्की करा आणि याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा याच्यामध्ये काही शंका असतील तर विचारायला मात्र विसरू नका. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.